नमस्कार मित्रो, आपण गेले 2 दिवस फायनल अकाउंट when the balance of current account is given या प्रकारच्या ॲडजस्टमेंटचा प्रॉब्लेम सोडवत आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये ट्रायल बॅलन्स पोस्टिंग मधील ट्रायल बॅलन्स मधील कोणत्या अकाउंटचं कोणत्या ठिकाणी पोस्टिंग होतं याच्याविषयी आपली चर्चा झालेली होती. कालच्या व्हिडिओमधून आपण त्या ट्रायल बॅलन्स ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्टिंग कोठे कोठे होतं हा भाग पाहिलेला होता. काही ॲडजस्टमेंट्स आपण सोडू शकलो नव्हतो. आज आपण त्या ट्रायल बॅलन्समध्ये राहिलेले जे आयटम आहेत ते आयटम की जे बॅलन्स शीटला येणार आहे, त्या बॅलन्स शीटला कोणते आयटम येतात ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्सला आपण 2 बाजू आहेत कल्पना आहे. एक आहे डेबिट, दुसरी आहे क्रेडिट. या डेबिट बाजूला आपल्याला 3 अकाउंट असलेले दिसतात, रियल, पर्सनल आणि नॉमिनल. तर हे रियल आणि पर्सनल जे असतील, हे रियल आणि हे पर्सनल जे आहे, ते रियल आणि पर्सनल आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला नोंदवायचे आहे. आणि नॉमिनल तेवढे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला हे नोंदवायचे असतात. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे रियल अकाउंट असू दे किंवा पर्सनल अकाउंट असू द्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला, आणि ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे नॉमिनल अकाउंट असतील तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण नोंदवणार आहोत. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला फक्त 2च अकाउंट असणार आहेत. एक असणार पर्सनल आणि दुसरा असणार नॉमिनल. यातला जो पर्सनल आहे तो बॅलन्स शीट लायबिलिटी, पर्सनल असेल तर बॅलन्स शीट लायबिलिटी, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचा पर्सनल अकाउंट असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला, आणि नॉमिनल अकाउंट असेल तर एक तर तो ट्रेडिंग अकाउंट शक्यतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट क्रेडिट साइड, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साइड. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचा पर्सनल असेल तर बॅलन्स शीट लायबिलिटी, आणि नॉमिनल असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. अशा पद्धतीने आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये जे काय बॅलन्सेस असतील त्याचं पोस्टिंग करायचं आहे. कारण आपण ते केलेलं होतं, आज आपल्याला पाहायचं आहे ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडचं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे जे काय रियल आणि पर्सनल असतील त्याचं पोस्टिंग, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचे जे पर्सनल असतील त्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. उद्या पहिला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचा करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे, तो करंट अकाउंटवर आपल्याला घ्यावा लागणार आहे. सुरुवातीला मी सांगितलं होतं. त्यानंतर ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटला गेला, परचेजेस ट्रेडिंग अकाउंटला, वेजेसचा अकाउंट प्रकार नॉमिनल आहे त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल ट्रेडिंग अकाउंटला गेलेला आहे. त्यानंतर सॅलरीज ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचं नॉमिनल सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गेली. ऑफिस एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे आहे, नॉमिनल आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गेली. बँक चार्जेस नॉमिनलचा आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा आहे, नॉमिनल असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गेले. त्यानंतर लीगल चार्जेस ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचेच आहेत, नॉमिनल आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गेले. त्यानंतर आलेला आहे मशिनरी. मशिनरीचा अकाउंट प्रकार रियल, मशिनरीचा अकाउंट प्रकार रियल, आणि ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचं रियल असेल तर कुठे येणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला. त्यामुळे आपल्याला मशिनरी या ठिकाणी लिहावं लागेल, मशिनरी. आणि याच्यावर ॲडजस्टमेंट असल्या कारण ती इनरला घ्यावं लागेल. मशिनरीची अमाऊंट आहे 90,000, 90,000 ही आपण डेबिटला घेतली. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग इट्स अ रियल अकाउंट. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचा रियल आहे, नंतर बॅलन्स शीट असेल आहे. मशिनरीच्या खाली एक ओळ सोडून लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग हे सुद्धा रियल आहे, बॅलन्स शीटच्या असेल साइडला इनरलाच घ्यावं लागेल. याच्यात सुद्धा डिप्रिशिएशन असण्याची शक्यता आहेच. आपण त्या खोल्या करून सुद्धा घेतलेल्या होत्या. त्यानंतर इंटरेस्टचा अकाउंट प्रकार नॉमिनल, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा नॉमिनल आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला वी हॅव पोस्टेड ऑलरेडी यस्टरडे. एक्सपोर्ट ड्युटी नॉमिनल, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा नॉमिनल आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑलरेडी वी हॅव पोस्टेड इट. बॅड डेट्स नॉमिनल अकाउंट आहे. सन्री डेटर्स प्रकार पर्सनल, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा पर्सनल आहे, त्यानंतर बॅलन्स शीटच्या असेट्स आहे.
सनरी डेटर्स याच्यावर सुद्धा दोन ऍडजस्टमेंट असण्याची शक्यता असते, 2 3. त्यामुळे आपल्याला ते इनरलाच घ्यावं लागेल. 82,000 82,000 दोन ओळी सोडावं लागतील. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्याचाही आपण प्रकार नॉमिनल आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा नॉमिनल म्हटल्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे नॉमिनल प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर फर्निचरचा रिअल आहे त्यामुळे बॅलन्स फर्निचर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा रिअल बॅलन्स शीटच्या असेट्स येतात म्हणून फर्निचर आहे 37,000. त्याच्यावर ऍडजस्टमेंट फर्निचर वरती ऍडजस्टमेंट नाही आहे, आउटरला घ्यायला पाहिजे 37,000. आता आपल्याला हे या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे त्यामुळे हे लक्षात येणार नाही आहे. आता पुसतो आपण, एवढा तुमच्या लक्षात आला असेल 37,000. 8% debentures. It's a real account. It is our investment and we have purchased on 1st October 2009. आपला 31 मार्च 2010 चा ट्रायल बॅलन्स आहे. आपण डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत 1/10/2009 ला, म्हणजे 6 महिने आपल्याकडे डिबेंचर्स आहेत आणि त्याचा आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे म्हणून ती ऍडजस्टमेंट दिलेली आहे. कंसातली माहिती 8% दर घेतला आहे. 8% दराने त्याचा आपल्याला व्याज मिळणार आहे. ते आउटस्टँडिंग असणार डिबेंचर्स. डिबेंचर्स आहेत 40,000. डिबेंचर्स and interest आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे. किती टक्के इंटरेस्ट आहे? 8% व्याजदर आहे. 40,000 च्या 8% आपल्याला काढावं लागेल. 40,000 गुणिले 8 भागिले 100. 800 800 832 3,200 आलं. हे वर्षभराचं आलं. 8% पर एनम आहे. वर्षभराचं आलं. आपल्याला फक्त 6 महिन्याचं व्याज मिळणार आहे. जेव्हापासून आपण खरेदी केलं तेव्हापासूनच व्याज मिळणार. म्हणून 6 महिन्याचं व्याज भागिले 12. 6 × 6 6 × 12 1 2 12 6 महिन्याचा 1,600. त्यात आउटस्टँडिंग इंटरेस्ट आउटस्टँडिंग 1,600 रुपये. यामध्ये आपण ते मिसळायचे आहे. मग आपण बेरीज करून हे आउटरला घेऊ शकतो 41,600. अशा पद्धतीने ही ऍडजस्टमेंट केली. आता ऍडजस्टमेंट म्हटल्यानंतर दोन इफेक्ट करायला पाहिजे. याचा आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, बिकॉज इट इज आवर इनकम, हे आपले इनकम आहे त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपल्याला आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हे नोंदवावं लागेल 1,600 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या याचं दुसरं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,600 रुपये म्हणून आपल्याला नोंदवावं लागेल. डेबिट साइड संपलेली आहे. आता क्रेडिट साइड, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दोनच अकाउंट असतात, एक पर्सनल असतो दुसरा नॉमिनल असतो. आता आपण बॅलन्स शीट ठेवायला लागलोय आणि बॅलन्स शीट वर केवळ आपण पर्सनल अकाउंट घेणार आहोत. आता या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला पर्सनल कोणते आहेत पहा. कॅपिटल अकाउंट्स पर्सनल आहेत आणि तेही फिक्स्ड आहेत त्यामुळे कॅपिटल. याच्यावर कोणती ऍडजस्टमेंट करायची नाही. जर करंट अकाउंट दिले असतील तर करंट अकाउंट वर सगळ्या ऍडजस्टमेंट कॅपिटल संबंधीचे होतात. कॅपिटल वर कोणती ऍडजस्टमेंट करायची नाही आहे तसं कॅपिटल आउटरला सीताचं कॅपिटल किती आहे? 1,20,000. त्यानंतर गीताचं कॅपिटल सुद्धा 1,20,000 आहे. चालू याचा पोस्टिंग. त्यानंतर करंट अकाउंट सांगितलेला आहे सीताचा, तो करंट अकाउंट आपण ठेवणार आहोत. त्याच्या क्रेडिट साइडला ते आपल्याला घ्यावं लागेल. तो करंट अकाउंट उद्या मी सांगतो तुम्हाला कसा ठेवायचा. त्यानंतर सनरी क्रेडिटर्स आहे. सनरी क्रेडिटर्सचा आपण प्रकार पर्सनल येतो. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा पर्सनल असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. याच्यावर क्रेडिटर्स वरती सुद्धा कोणती ऍडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे सनरी क्रेडिटर्स आउटरला. सनरी क्रेडिटर्स 1,03,000. 1,03,000.
त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा अकाउंट प्रकार पर्सनल येतो. त्यामुळं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचा पर्सनल असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बँक ओव्हरड्राफ्ट इन शॉर्ट मध्ये आपण त्याला बीओडी असं सुद्धा म्हणू शकतो. बीओडी बँक ओव्हरड्राफ्ट 60,000 याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट नाही आउटर. आणि त्यानंतर शेवटचा आयटम होता तो सेल्स आहे, तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला पोस्ट केलेला आहे. अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या आयटमचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आपल्याला आता ऍडजस्टमेंट शोधायचे. काय आहे ऍडजस्टमेंट? पहा, पहिली ऍडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2010 वाज व्हॅल्यूड ॲट ₹80,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. एक पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आता इथं पण बॅलन्स शीट ठेवावं लागेल, त्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला येणार क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 80,000. याचं दुसरं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आता आपण ब्लॅकबोर्डवर तो ठेवलेलं नाहीये, तुम्हाला ते करावं लागेल. 2 नंबरची ऍडजस्टमेंट गुड्स कॉस्टिंग ₹16,000 वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर. काल सांगितली होती पा 16,000 रुपयाचा माल आगीने जळालेला आहे. मग हे 16,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणून घ्यावे लागतील. अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ₹13,000. इन्शुरन्स कंपनी आपल्याला 13,000 रुपये देतो म्हणते. म्हणजेच 13,000 रुपये आपल्याला मिळणार आहे ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला की आपली इन्कम असेट होणार आहे. इन्शुरन्स कंपनीज क्लेम इन्शुरन्स कंपनीज क्लेम 13,000 रुपये आणि यातला 3,000 रुपयाचा जो काही डिफरन्स असेल तो डिफरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपल्याला नोंदवायचा आहे. 3,000 रुपयाचा जो काही डिफरन्स असेल तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवणार. त्यानंतर प्रोव्हाइड फॉर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरीज ₹3,000 आणि वेजेस ₹2,400. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कोणतेही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पर्सनल अकाउंट असतो. ऍडजस्टमेंटचे 2 पोस्टिंग होतात, ज्या त्या खर्चामध्ये ऍड आणि दुसरं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिला कोणता सांगितलेला आहे? सॅलरीज आहे 3,000 रुपये आणि वेजेस आहे 2,400. याची बेरीज करून आपल्याला ती आउटरला घ्यावी लागेल. ती आली 5,400. याचा दुसरा इफेक्ट आपण एक होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेसचा एक इफेक्ट होणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. जुन्या वेजेस मध्ये ऍड ट्रायल बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जी वेजेस लिहिलेले त्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग वेजेस 2,400 रुपये आणि सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला नोंदवलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला ती ऍड करून या ठिकाणी नोंदवावी लागेल. त्यानंतर डिप्रिसिएट मशिनरी at 10% less depreciation at the rate of 10%. 10%. 90,000च्या 10% 9,000 येतो. हे इथं लय झालं आपलं 9,000. दुसरा इफेक्ट याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 9,000 रुपये घ्यावे लागेल. and land and building at 5%. land and building वरती 5% less depreciation at the rate of 5%. 1,30,000च्या 5%. 10% आलं 13,000. 13,000च्या निम्म 6,500. 6,500. 5% आहे. या 9,000चा आणि या 6,500चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला तो करावा लागेल. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी अँड डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अशा पद्धतीने. त्यानंतर क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड आउटपुट डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. 5% आपल्याला आरडीडी काढायला सांगितलेला आहे. प्लस आरडीडी. इथं दुसरी कोणती ऍडजस्टमेंट नाही आहे. बॅड डेट्स नाही आहे, अनरेकॉर्डेड सेल्स नाही आहे, बिल्स डिसऑनर नाही आहे. डेटर्स वरती सर्वात शेवटची ऍडजस्टमेंट आरडीडीची करायची. डेटर्स वरती 2-3 ऍडजस्टमेंट जर आल्या तर त्यातील शेवटची ऍडजस्टमेंट आरडीडीची असली पाहिजे. आरडीडी किती टक्के सांगितलेलं आहे? 5%. 5% आरडीडी. आता 82,000 डेटर्स आहेत, त्याच्या 10% म्हणजे 8,200 आलं.
लिगल चार्जेस पेड इन ऍडव्हान्स अगाऊ दिलेला आहे. आपले लिगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवलेले आहेत, त्यामधून लेस. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड किंवा पेड इन ऍडव्हान्स लिगल चार्जेस पेड इन ऍडव्हान्स लीगल चार्जेस पेड इन ऍडव्हान्स. किती ऍडव्हान्स आहे? 1200 रुपये. हे 1200 रुपये लीगल चार्जेस मधून वजा होणार. हे लीगल चार्जेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेले आहेत. आणि शेवटचं प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 8% पर annum. 8%. 1,20,000 कॅपिटल आहे प्रत्येकाचं, दोघांचं, सीताचं आणि गीताचं. याच्यावर 8% व्याज काढायचं आहे. हे आलेलं व्याज करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला घ्यायचं आहे. इथे कॅपिटल मध्ये आपण कोणतीही ऍडजस्टमेंट करणार नाही, हे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि करंट अकाउंटला आपल्याला घ्यायचं आहे. ही ऍडजस्टमेंट आपण उद्या पाहूया. जे काही इनरच आहे ते आउटरला घेऊया. बघूया इनरला हे झालेलं आहे, हे सगळे इनरच होतं ते आउटरला गेलेलं आहे. इथं 90,000 मधून 9,000 गेले, 81,000 रुपये राहिले. 1,30,000 मधून 6,500 गेले, 500 अच्छा 1,7 आपलं 7 गेले राहिले 3 अच्छा 1,23,500 आलं. लँड अँड बिल्डिंगचं 82,000 मधून आपल्याला 4,100 घालवायचे, हे 900 रुपये. अच्छा 1,5 12 + 5 गेले राहिले 7 अच्छा 77,900. जे काही इनर असेल ते आउटरला घ्यावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे. उद्या आपण प्रत्यक्षात या प्रॉब्लेम मधला करंट अकाउंट कसा येतो तो पाहूया आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर नेट प्रॉफिट, तो नेट प्रॉफिट या पार्टनरला वाटून द्यायचा आहे आणि पार्टनरला वाटून देत असताना तो करंट अकाउंट वरच द्यायचा आहे आणि त्यानंतर ही आपली बॅलन्स शीट काय होईल? टॅली होईल. विद्यार्थी मित्रो, बॅलन्स शीटला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या आयटमचं पर्सनल अकाउंट अँड रिअल अकाउंट, बॅलन्स शीटच्या असेट साइडला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे पर्सनल आणि रिअल बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतले आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचे पर्सनल आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतलेले. अशा पद्धतीने दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये पर्सनल आणि रिअल डेबिटचे असेटला घ्यायचे आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे पर्सनल लायबिलिटी साइडला घ्यायचे. आणि प्रत्येक ऍडजस्टमेंटचं कसं पोस्टिंग कोणत्या ठिकाणी होतं हे आज मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ते समजण्यास सोपं जाईल अशी आशा व्यक्त करतो. जास्तीत जास्त वेळ असे हे मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यात व्यतीत करा आणि जो आपला फिजिकली तासांच्यामुळे वेळ वाया जातोय, आपले तास होत नाहीत, त्यामुळे तुमच्यापासून आमचं अंतर जे वाढलेलं आहे हे कमी करण्याचा आपण प्रयत्न करतोय. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.